युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. आचल करणार सक्षमच्या भावाची लग्न. नमस्कार, मी युवराज डोंगरे. आपण पाहता आस्का स्टार न्यूज. मित्रांनो, सक्षम आणि आचलची जोडी तुम्हाला माहितच आहे. त्यांची प्रेम कहाणी माहितच आहे दोघांची. सक्षम आचलच्या पैसे सक्षम मेला, तिच्या बापानं खून केला त्याचा, हे माहित आहे तुम्हाला. आणि हे गोष्टीला 1-1.5 वर्षाच्या जवळपास होऊन राहिलं. पण तुम्हाला हे माहित आहे का, आचल सक्षमच्या भावाशी लग्न करणार? हे माहित आहे का तुम्हाला? नाही माहित तर जाणून घेऊया. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आचल आणि सक्षम यांचं प्रेम तुम्हाला माहित आहे, इंस्टाग्रामवर झालेलं. बापानं खून केला. पण जेव्हा आचल म्हणत होती की माझ्या बापाला जेलात पाठवतो, भावाला जेलात पाठवतो, आईला जेलात पाठवतो, सगळ्यांना म्हणजे जीव मारण्याचं बोलत होती, एवढी कडक सजा झाली पाहिजे अशी बोलत होती, रडत होती, पळत होती, हे सगळ्या गोष्टी करत होती, तुम्हाला माहितच आहे. पण जेव्हा हे गोष्टी शांत झाल्या तेव्हा तिने तिसरा पाय काढला आणि आपल्या मायच्या घरी, बापाच्या घरी चालली गेली. का गेली असं? ते म्हणत आहे की आचलचा भाऊ मला त्रास देत होता, आचलचा भाऊ माझा छळ करत होता, आचलचे परिवार लोक माझ्याशी छळ करत होते, अशा पद्धतीचं तिचं वक्तव्य आहे. नेमकं काय? का आचलचा भाऊ, सक्षमचा भाऊ तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करत होता, म्हणत होता माझ्याशी लग्न कर? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्ही सांगा. आणि आचलने सक्षमच्या भावासंग लग्न करायला पाहिजे होता का? कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण आचल म्हणत होती की मी सक्षम मेला नाही, मी सक्षम जिवंत आहे, सक्षमच्या जागेवर, असे टाटे परिवारातल्या हर एक व्यक्तीला म्हणत होती ती. आणि गुहार लावत होती, रडत होती आणि म्हणत होती की सक्षमचा जीव गेला, त्याला न्याय मिळाला पाहिजे. रडत होती, पळत होती, हे तर तुम्हाला माहितच आहे. पण इथं हे समजून राहिलं नाही की इथं वक्तव्यामध्ये हे असं दिसून राहिलं का सक्षमचा भाऊ हा माझ्या संग वाईट पद्धतीने वागत होता, वाईट पद्धतीने वक्तव्य करत होता. म्हणजे सक्षमचा भाऊ तिच्याशी लग्न करायला तयार होता का? लग्नाची मागणी टाकली होती का सक्षमच्या भावानं? का सक्षमच्या आई वडिलांनी लग्नाची मागणी टाकली बा सक्षम जिवंत नाही तर मग काय देराशी लग्न करून टाक तू, कारण तू ताटे परिवाराचे एक हिस्सा आहे, एक मेंबर आहे, अशा पद्धतीनं. काय वाटतं तुम्हाला? असं म्हटलं असेल का? म्हणून ती चालली गेली असेल का मायच्या घरी, बापाच्या घरी? कारण कसं आहे, कुठल्याही मुलानं माझं एकच म्हणणं आहे, हा व्हिडिओ सविस्तर बघा, हा मुली संग कोणीही लग्न करू नये. हे आचल संग कोणीही लग्न करू नये. आपली जिंदगी सुखरूप पाहिजे असेल तर स्वतःच्या बापाची, जन्म देणाऱ्या बापाची झाली नाही हरामखोर पोरगी, त्या सक्षमनं तिच्यासाठी जीव दिला. त्या सक्षमच्या परिवाराचा बाप मेला, त्याचा बाप मेला सक्षमचा हिच्या पायी, 2 जीव गेले, तरीही पोरगी सोशल मीडियावर घाबरत नाही बोलायला, शरमत नाही, काही नाही, आणि वारंवार ऍक्सेप्ट करून राहिली ताटे परिवार. मग विचार करा, ही स्वतःची खिचडी कशी शिजन आणि स्वतः कधी खाईल हे फक्त याच्या पायतीवर आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे आचल आणि सक्षमची प्रेम कहाणी कशी होती? बापाने जीव घेतला सक्षमच्या, आचलच्या बापाने जीव घेतला सक्षमचा, तुम्हाला माहितच आहे ना कसा घेतला. फरशी मारली, हे मारलं, ते मारलं, तिच्या परिवारातल्या लोकांना. आणि हा पोरगा जयभीमवाला तर म्हणून लग्न होऊ दिलं नाही, असं तिचं वक्तव्य होतं. मग विचार करा, असं वक्तव्य तिचं होतं तर खरंच हे हरामखोर पोरगी खरंच राहील का तिथं? हिनं गिरीटवाले रंग बदलवला, हिनं चालाकीनं सगळ्या गोष्टी केल्या, प्लॅनिंगनं ठरवलं सगळ्या गोष्टी. मला तसं वाटतं बापाची, मायची, भावाची प्लॅनिंग असेल. तू असं म्हण नाही तू जेलात जाशील, आम्ही गेलो तर काय, आम्ही लवकर सुटून येतो, पण तुझी बदलामी झाली पाहिजे नाही, कारण तुझं दुसऱ्याशी लग्न करून द्यावं लागते, दुसऱ्याच्या घरचे आहेत, या कारणामुळे तू एक प्लॅन कर. असं म्हण की यांना जेलात पाठवं लागते, मायला जेलात पाठवं लागते, भावाला जेलात पाठवं लागते. तू सक्षम ताट्याच्या परिवाराला हा आले, हा लाव, सोशल मीडिया रे एवढी व्हायरल होऊन जाईल, एवढी व्हायरल होऊन जा, प्रचलित होऊन जाईल, लोक तुला ओळखायला लागत. तर सुप्रीम तुम्हाला सांगतो मी, मोठे मोठे उद्योगपती, राजकारण, समाजसेवक हिला सती सावित्री म्हणत होते तेव्हा प्रकाश आंबेडकर तिथून भेटून आले. आपले रावण त्यांनी व्हिडिओ कॉल केला, त्यांनी बोलले त्यांच्या संग. मग विचार करा तुम्ही, अशी एक प्रेम कहाणी ऐतिहासिक घडलेली. पण हे हरामखोर पोट्टी बेमान झाली ताटे परिवाराला. अरे खरंच प्रेम करणारी राहिली असती ना तर सक्षमच्या भावासंग लग्न केलं असते ना, आणि ताटे परिवार हिस्सा राहिली असती, आणि तिथं काही झुलून राहिली असती. पण आताच्या पोरी तुम्हाला माहित आहे, आता हे हरामखोर पोरगी टिकणारी नाहीये. स्वतःच्या बापाला, मायला, भावाला बेमान झालेली पोरगी जन्म देता बापाला, भावाला, आणि हे ताटे परिवाराची होत होती का? नाही. म्हणून सांगतो, अशा पोरीच्या मागं लागू नका, अशा पोरीच्या मागं जिंदगी खराब करू नका.
कारण स्वतःच्या बापाला जेलात घालाले ते घाबरूत नाही, तर आपल्या संग ते राहीन तर आपल्याला माती गळल्याशिवाय राहीन काय? नाही राहणार ना. मग विचार करा तुम्ही. तर माझा हा जोड विनंती आहे की ह्या पोरी संग कोणीही लग्न करू नये. हे पोट्टी लग्न करायला उतूत करून राहिली. आता माझ्या घरी बापाच्या घरी त्याच्यासाठी गेली का माझं लग्न झालं पाहिजे आणि मी तिथपर्यंत पोहोचली पाहिजे आणि माझ्या बापाने माझ्या लग्न करून दिलं पाहिजे, माझं लग्न करून दिलं पाहिजे असं मत आहे. म्हणून सक्षम ताटेचं घर सोडलं तिने आणि सक्षमचा भाऊ तिच्यावर काय करत होता हे आपल्याला माहित नाही. पण सक्षमचा भाऊ वयात असन, लग्नाच्या वयात असन, तर माझं एकच म्हणणं, सक्षम ताटेच्या परिवाराशी तुझं नाळ एवढी जुळली होती, तू सक्षम तो जिवंत नव्हता. मग विधवा राहिल्यापेक्षा तू खरंच विधवा होती ना त्याची, स्वतःला मानत होती, स्वयंघोषित होती ना. तर मग एक काम करती की सक्षमच्या भावासंग तू लग्न करती. होऊन नाही राहिलं काय? होऊन नाही राहिलं काय? मग असं का नाही झालं? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. जय भीम, जय शिवराय.